हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आपल्या घरी आज शाश्वतीचे आजी आजोबा आलेले आहेत आणि इथं मी सकाळी मुलांच्या ज्या चप्पल बूट सँडल होते ना ते धुवून ठेवले होते. आणि आज दिवसभर वेदर एकदम छान होतं, म्हणजे ऊन चांगलं पडलेलं होतं, पाऊस वगैरे नव्हता. आणि काल खूप पाऊस झाला होता त्यामुळे सगळे चिखलाने वगैरे भरले होते. तर ते मी स्वच्छ करून ठेवले होते धुवून. आणि मग आज ते वाळले, म्हणजे छान वाळले. मग ते मी चप्पल स्टँडवर ठेवते नेऊन. आणि नंतर मग मी दररोज संध्याकाळी भीमसेनी कापूर लावत असते, तो लावला मी. आणि माझी भाजी पण राहिली होती निवडायची, कारण परवा ना मला थोडं बरं नव्हतं, त्यामुळे मी व्हिडिओ काही एडिट केला नव्हता रात्री. आणि कालचा दिवस माझा पूर्ण त्यातच गेला, व्हिडिओ एडिट अपलोडिंग त्याच्यातच गेला भरपूर वेळ. त्यामुळे भाजीपाला मी सकाळीच आणला होता, पण तो काय माझ्याच्याने ठेवणं नाही झाला, म्हणजे मला बराचसा वेळ व्हिडिओ एडिट करण्यातच गेला त्यामुळे. आणि मग आत्ता मी संध्याकाळी भाजीपाला भरून ठेवते, म्हणजे काढते, वेगळं वेगळं करते. आणि नंतर मग जे टोमॅटो, काकडी, वांगी, भेंडी वगैरे आहे ना, मिरच्या, हे मी धुवून व्यवस्थित ठेवते. तर तुम्ही बघितलं असाल आधी की मी चहा ठेवला होता बनवायला. मग चहा घेतला आणि नंतर भाजीपाला निवडून वगैरे ठेवला. आणि त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता, सगळ्यांना पण चहा दिला. आणि ते पण 2 जण होते आणि आम्ही 4 जण, मग एवढ्यांचा स्वयंपाक बनवायचा होता. तर शाश्वतीला पण भूक लागली होती, मग तिला भेंडी बनवली मी. तर ती म्हटली, म्हणजे ती म्हटली मला भेंडी बनव. मग तिच्यासाठी भेंडी बनवायची आहे. आणि तिला कढी भात पण खायचा आहे, त्यामुळे कढी भात पण बनवायचा. आणि मग आमच्यासाठी थोडीशी पातळ भाजी बनवून काहीतरी. चला मग मी इथं स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. मी भाताचं कुकर पण लावलंय.
आणि शेंगदाणे ते कुटून घेते मी. पण शाश्वतीला भूक लागली होती आधी, त्यामुळे मग ती म्हटली चपाती कर, तर मग चपाती करत होते. तर थोडीशी कणिक होती सकाळची शिल्लक, शक्यतो मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण आज जरा जास्त झाली होती माझ्याकडून, त्यामुळे सकाळची थोडी कणिक होती, म्हणजे 2-3 चपात्या, 4-5 चपात्या तरी होतील त्याच्या. आणि नंतर मग 1-2 भाकरी करेन. आणि सकाळच्या पण शिल्लक चपाती आहे 2-3, कारण कसं होतं ना, आज बुधवार होता, त्यामुळे मुलांना सकाळची शाळा असती आणि दुपारी जर घरी आले ना मुलं तर डबा वगैरे खात नाही, त्यांना नवीन काहीतरी पाहिजे, म्हणजे चपाती भाजी खात नाहीत. सकाळी डब्यात पोहे नेले होते त्यांनी, मग असं नवीन त्यांना काहीतरी पाहिजे नसतं. मग त्यांनी भाजी चपाती खाल्ली नाही, त्यामुळे त्या राहिल्यात शिळ्या चपात्या. असो, खाता येईन आता संध्याकाळी जेवताना. तर मी इथं तिच्यासाठी चपाती बनवून घेते. पण झालं असं ना, ती मला येऊन म्हटली की मम्मी मला आताच नाही जेवायचं, मग मला दूध दे. मग तिला दूध दिलं मी, आणि ती म्हटली मग मी सगळ्यांसोबतच जेवते. मग ती सगळ्यांसोबतच आमच्यासोबत जेवणार होती. तरी पण मग मी म्हटलं जाऊन दे, घेते चपात्या करून. मग चपात्या करून घेतल्या आणि नंतर तिला भेंडी पण बनवली. तर त्या 4 चपात्या झाल्या होत्या आणि नंतर म्हटलं मग 1 भाकरी करावी. तर 1 भाकरी पण केली आणि थोडंसं पीठ उरलं होतं, मग त्याच्यात परत छोटी 1 पण केली. आणि माझ्या दादाला म्हटलं मी की उशीर झाला आहे, थोडंसं मला शेंगदाणे वगैरे कुटून दे, तर त्यांनी दिले. तो करतो असं काम, ऐकतो कधीतरी, म्हणजे मी सांगत नाही जास्त त्याला, पण असं काही एमर्जन्सी असली, थोडा उशीर वगैरे झाला तर मग सांगते त्याला. तर त्यांनी दिले मला कुटून. आणि मुलांना पण अशी सवय असणे गरजेचे, कारण म्हणजे आपण कुठं गेलो तर मग नडत नाही. आणि तसं पण पुढं मुली बाहेरच शिकायला जातात, त्यामुळे मग त्यांना असं थोडंफार बनवता आलं पाहिजे, चहा वगैरे किंवा मॅगी वगैरे असं. तर त्याला येतं बरंचसं, म्हणजे शेवायचा भात वगैरे, चहा वगैरे करतो तो. आणि इथे ना शाश्वतीचे आजी आजोबा आले होते आणि ते म्हणजे चहा वगैरे सगळं झालं त्यांचं, ते फ्रेश पण झाले होते. नंतर बसले होते इथं आणि मग साहेब बघत होते, ते दवाखान्यात गेले होते, तर ते साहेब फाईल बघत होते की गोळ्या वगैरे काही बदलून दिल्या आहे का. त्यांना दोघांना पण शुगर आहे. आणि मग ते दवाखान्यातून येता येतच इकडं आले असे. मग ते गोळ्या वगैरे बघत होते, ते काही बदलून वगैरे दिले का. आणि मणक्याचा पण त्रास आहे त्यांना. आणि शिवला पण सारखं म्हणजे पावसाळा लागला की त्याचं काही ना काही दुखणं चालूच असतं. त्याला सर्दी झाली होती आता, आणि त्याच्या नाकात थोडीशी अशी फुटकुळी आल्यासारखी झाली होती. मग ते म्हटले की चल दवाखान्यात जाऊन येऊ आपण. मग ते दोघंजण नंतर दवाखान्यात गेले.
शाश्वतीला काय भूक कंट्रोल होत नव्हती, त्याच्यामुळे तिला म्हटलं तुम्ही जेव, पण ती नको म्हटली, मला सगळ्यांसोबतच जेवायचं. मग ती केळ खात होती. त्याच्यानंतर ते तिघं पण दवाखान्यात गेले, शाश्वती पण गेली त्यांच्यासोबत. नंतर मी परत माझं काम करायला आले इकडं. तर माझी भाकरी पण झाली इथं, म्हणजे टाकली मी तव्यावर, आणि एकी साईडला भेंडी पण करते. म्हटलं शाश्वती आली तर परत नको म्हणायला की मला भेंडी नाही केली तिने, भूक लागली म्हणून. म्हटलं आली तर जेवण मग. त्यासाठी एकीकडे भेंडी पण चालली होती. असे साईड बाय साईड आपण कामं करत राहिलं ना तर मग आपला वेळ पण थोडाफार वाचतो, आणि तोच वेळ आपल्याला दुसऱ्या एखाद्या कामाला पण मिळतो. त्यामुळे मी शक्यतो असं जे टोमॅटोची चटणी म्हणा, भेंडी म्हणा, भेंडी पण मी जास्त वेळ परतून घेते ना, मग त्याला आहे ना जास्त वेळ लागतो. कारण छोट्या गॅसवर ठेवली ना मग चांगली परतती ती, मग खायला पण टेस्टी लागते आणि चिकट पण होत नाही. त्यामुळे भेंडी म्हणा, कांदा म्हणा, किंवा आपले टोमॅटोची चटणी म्हणा, ती पण चांगली परतू घेत असते मी. त्यामुळे टेस्ट वाढते भाजीची. तर मग असंच काम मग साईड बाय साईड करत असते. त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि कामं पण पटपट होतात. तर तुम्ही बघू शकता इथं भेंडी अगदी छान परतलेली आहे. आता त्यात मी थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. ती जास्त तिखट खात नाही शाश्वती, त्यामुळे. आणि भेंडी तिची फेवरेट आहे, तिला आवडती भेंडी. कधी पण तिला भेंडी कर म्हणते ती, तिला आवडते. त्यामुळे थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकले आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. मग परत 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. तर चला मग आपली भेंडी पण झाली आहे. आणि इथे मी वांग्याची भाजी टाकली होती. थोडेसे तेल टाकले आणि वांगे पण परतून घेते थोडे तेलात, म्हणजे पटकन शिजतील. त्यामुळे मी तेलात चांगली वांगे परतून घेत होते आणि नंतर मग भाजी टाकते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर भाजी पण काही मी सिंपलच बनवलेली आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं, लाल तिखट आणि अंबारी मसाला टाकला, थोडासा मीठ वगैरे टाकून. आणि भाजीला मी गरम पाणी वापरत असते,
त्यामुळे गरम पाणी पण टाकलेलं आहे थोडं, म्हणजे थंड पाणी न टाकता मी गरम पाणीच टाकते. आणि इथं कढी बनवते आता. तर कढईत मी छोट्या म्हणजे कमी गॅसवर आहे ना तेल ठेवलेलं आहे तापायला. तुपाची नाही आवडत आम्हाला, त्यामुळे मग तेलाचीच बनवली. आणि तेल चांगलं गरम झालं की मग मोहरी जिरे टाकायचे. आणि मी याचीच बनवणार आहे, हिरव्या मिरचीची, खुडुरलेल्या मिरचीची, कारण मग शाश्वतीला पण खायची आहे आणि मग तिखट जास्त व्हायला नको, त्यामुळे. तर माझी कढी इथं होती आहे. तर चला मग कढी पण झाली आणि आपली भाजी पण झाली आणि भात पण झालेला आहे. मग आता आम्ही जेवण करून घेतो. मी जेवायला बोलवते सगळ्यांना. आता आम्ही हॉलमध्ये नाही जेवणार, इथेच किचनमध्येच जेवायला घेतो. तर इथं मी घेते सगळं खाली आणि शाश्वतीचं चाललं होतं मोबाईल बघायचं. तिला म्हटलं फक्त मला जेवस्तवर तू, म्हणजे जेवायला खाली घेऊस्तवर तू मोबाईल बघायचा, नंतर जेवताना ठेवून द्यायचा. तर हा म्हटली ती मम्मी. मग म्हटलं 5 मिनटं बघतोवर मी जेवायला वाढते. मग मी जेवायला वाढूस्तवर तिने बघितलं आणि नंतर ठेवून दिला. मग जेवण झाल्याच्या नंतर TV बघितली तिने थोड्या वेळ आणि होमवर्क वगैरे झालेला आहे दोघांचा पण, त्यामुळे दिला. शक्यतो आम्ही देत नाही त्यांना मोबाईल, पण कधीतरी बरं आहे म्हणून, समजा कधीतरी ठीक आहे एखाद्या वेळेस, पण सारखा नाही देत दररोज. तो नाही बघत जास्त, पण शाश्वतीला लागतो. आणि तिचं पण म्हणजे प्रमाण आहे ना कमी झालेलं आहे, लय नाही बघत ती. म्हणजे शाळेत जायला लागल्यापासून कमी केलेलं आहे तिचं प्रमाण पण मोबाईल बघण्याचं. पण कधीतरी असं आजी आजोबा आले का मग प्रत्येक फोन बघायला साठी, त्याच्यामुळं दिला मग त्यांनी. आणि चला तर मग आम्ही जेवून घेतो आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर जेवणं वगैरे सगळं झालं आमचं. मग त्यानंतर भांडे होते खूप, कारण सकाळी जेवल्याचे. आणि शिवच्या शाळेच्या मॅडम पण आल्या होत्या, मग त्यांना चहा वगैरे केलता. परत आम्ही सगळे चहा पिलो. ते भांडे, मुलांचे डबे, ते 2 जाळ्या भांडे होते, ते घासले मी. नंतर मग किचन वगैरे पुसून घेतलं. आणि नंतर वरती टाकीत पाणी पण नव्हतं. भांडे घासताना कळलं मला की पाणी नाही, मग परत पाणी पण लावलं. मग एवढं सगळं आवरता मला 10 वाजले. आणि आज पण काय व्हिडिओ एडिट करण्याची कॅपॅसिटी नाही आहे माझ्यात, त्यामुळे बहुतेक आजचा व्हिडिओ पण उद्याच एडिट होणार. तर चला मग माझं सगळं इथं आवरलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत